आज खास दिवस आहे। आज आपण जमलोय आमच्या वडिलांच्या यशस्वी कारकिर्दीला निरोप देण्यासाठी। ठीक आहे, आज वडिलांना सांगू इच्छितो जे त्यांना पूर्ण आयुष्यभरात जे करता आलं नाही ते आता यापुढे त्यांनी ते करावं। जी मजा करता आली, मौज मजा करता आली नाही ती आता त्यांनी पुढे रिटायरमेंट झाल्यानंतर करावी। ठीक आहे, आज आम्ही जे मोठे झालोय ते त्यांच्या दिलेल्या चांगल्या शिक्षणामुळे, संस्कारांमुळे। आज आपण माझे मिस्टर लागतात त्यांचे आपण 30 वर्ष सेवानिवृत्तीसाठी आपण सगळी उपस्थित राहणारेला आहोत। त्यांना यापुढे खूप खूप शुभेच्छा। कारण सर्व्हिसमध्ये कोणत्याही गोष्टी करता येत नाही, सण नसतो, दुःख नसतं कोणाचं, तरी पण आता एक म्हणतात तो आला नाही, पण त्यांना काय माहिती हे पण गरजेचं असतं आपल्या पोटासाठी। ते नातेवाईक येत नाही आपल्या कोणत्या सुखासाठी, ते विचारत नाही। सगळे सुख विचारतात नातेवाईक, पण दुःख कोणी विचारत नाही। पण आजपासून एकदम निवांत आकाशात उडता येणार आहे, त्यांना मजा पण करता येतील आयुष्यात। ज्या त्यांच्या कमतरता राहिल्या सर्व्हिस मध्ये त्यावेळीच होतं, म्हणजे ते आता करता येणार नाही, पण आता करतील, फिरतील। नातेवाईक बोललेत ना आमच्या कार्यक्रमात आला नाही, आता हजर राहायचं, आता कोणत्या एक्सक्यूज नाही द्यायचं काय। त्यामुळे आता सगळ्यांना सांगू इच्छिते की त्यांच्या एकदम 30 वर्ष पूर्ण झाले त्यांना सर्व्हिस मध्ये, हसत एकदम कोणतं दुःख आलं असतील पण ते पण त्यांनी एकदम छान त्याला सामोरे गेले असतील। त्यामुळे या पुढेच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, आमच्या बोऱ्या गावाच्या वतीने खरोखरच म्हणजे बोऱ्या गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असे आमचे मामा ऋषिकांतजी शिंदे यांनी आज 30 वर्ष कस्टम डिपार्टमेंट मध्ये राहून आमच्या गावावर म्हणजे कुठलंही कोणाचं काम असू दे, काय असू दे, कार्यक्रम असू दे, तिथे आपलं नोकरी सांभाळून अतिशय मोलाचं योगदान असं आमच्या गावासाठी दिलं। त्याबद्दल खरोखरच मी आमच्या मामांचे ऋषिकांतजी शिंदे यांचे आमच्या गावाच्या वतीने आभार मानतो। आणि कोणाला कुठेही कसली म्हणजे व्यक्तिशय कार्यक्रमाची नाही, व्यक्तिशय कोणाला कुठलीही आवश्यकता भासली तर आमचे मामा तिथे हजर आहेत। एक कोणीही फोन केला तरी गावामध्ये हजर आहेत। आणि मुळात सांगायचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर आज 9 वर्ष कस्टम डिपार्टमेंट मध्ये त्यांच्याबरोबर मी काम करतोय। खरंच सांगायचं एक महत्वाचा विषय म्हणजे 9 वर्षात कधीही मी त्यांच्या हाताखाली काम करत होतो, पण मला कधीही त्यांनी दुखावलेलं नाही। तुला वैभव जायचंय, हा ठीक आहे, फोन केला तरी सुद्धा जायची परवानगी असायची। आणि आमच्या गावातील कोणीही लहान थोर मुलांनी कुठलाही सल्ला त्यांना दिला तरी ऐकून घ्यायची त्यांची क्षमता असायची। आणि प्रत्येकाला अगदी मोलाचं सहकार्य करून कोणी काही सांगो, आज तुझं मामा माझं असं काम आहे किंवा तसं काम आहे, त्याला अगदी किंवा त्याला काही सांगितलं मामाला आमच्या तरी सुद्धा तो ऐकून घेणार। कोणाचे लहान थोर मंडळीचं सगळ्यांचं ऐकून घेऊन आम्हाला ज्या गावावर जसं त्याने प्रेम केलं होतं नोकरी सांभाळून तसंच यापुढेही करत राहील अशी आमची सर्व गावाच्या वतीने इच्छा आहे। इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। ऋषिकांतजी शिंदे यांचं हे तर आभार मानून तर झालेलेच आहे। आता आपण केक कापून त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपवूया आणि पुढील वाटचालीसाठी त्यांच्या आमच्या बोऱ्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा।
वहिनी मला जेवायचं आहे इकडे.